नांदेडला आम्ही जातो जत्रेला. यात्रेला जाता जाता आम्ही ह्या ठिकाणी आम्ही तिथं टाक्याचं पाणी गरमीमध्ये सुद्धा एवढं थंड पाणी, एवढ्या उन्हाळ्यामध्ये इथं या ठिकाणी पाणी, या ठिकाणी येतं पाणी. हाय अजून पाणी, एवढं थंड पाणी, एवढं थंड. अरे बाप रे बाप. आणि आम्ही पायी चालत यायचो, आम्ही चालत यात्रेला तेव्हा ते हसायला या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही थांबत होतो. या ठिकाणी थांबत असताना थांबत आम्ही यात्रा म्हणजे तमाशा बघायसाठी खास आम्ही काय करणार, तमाशा बघायसाठी पाचेगाव ते घाटनांदरे, त्याच्यानंतर पाचेगाव ते किडबिसरी नागद, अशा पद्धतीने आम्ही आमची जे वाटचाल होती ती वाटचाल आम्ही असं करत इथंपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि पुन्हा एकदा आम्ही ह्याच घाटातून आम्ही आता सध्या शुक्राचारी करून आलो आहे. शुक्राचारी केल्यानंतर आता सध्या आम्ही चाललो आहे पाचेगाव. वापस पाचेगावनंतर आम्ही जातो कुठे, सर आमचा सांगोला तालुक्यामध्ये जाणार. तिथे मग आपलं थोडासा रेस्ट करणार, आम्ही आराम करणार. पण आता आम्ही एवढं थकलेलो आहे, ती सुखाचारीची पायरी चढून भरपूर आम्ही थकलेलो आहे. आणि हा जो फोन आहे ना, माझ्याकडे नाही आहे, आमच्या मॅडमकडे आहे तो फोन. आणि तो फोन मॅडमकडे असताना ते शूटिंग करत आहे. आणि गावची शूटिंग करत असताना ह्या गोष्टी मी तिला सांगितलेल्या आहे. आणि आम्ही असे तिथं भरपूर कामं पण केलेले आहेत. खाली ह्या खाली जे आहे ना, त्या ठिकाणी खाली आम्ही तळ्याला येत होतो. ते तळं म्हणजे कसलं, ते पाझर तलाव आहे इथे. या ठिकाणी पाझर तलाव जे आहे त्या ठिकाणी आम्ही काम भरपूर केलेलं आहे. एवढं काम केलेलं आहे, तळ्याच्या पाट्या वगैरे ते तुम्हाला काय माहीत नसणार आहे. पण पाझर तलाव म्हटल्यानंतर तुम्हाला ते समजून येईल, ते तुम्हाला सर्व काही समजून येईल. खरंच आता एवढं घनदाट जंगल बनलेलं आहे या ठिकाणी, एवढं जंगल बनलेलं आहे की काही सांगू नका. भरपूर जंगल बनलेलं आहे. आणि ह्या जंगलातून आता काहीसुद्धा तुम्हाला दिसणार पण नाही आहे. आमचं म्हणजे पाझर तलाव कुठं आहे कुठं नाही हे तुम्हाला दिसणारच नाही आहे. पण आम्ही ह्या घाटातून ज्या वेळेला येत होतो त्यावेळेला ह्या ठिकाणी हे जो आहे ना, हे हा रस्ता जो आहे तिकडं, हा रस्ता जो आहे, ह्या रस्त्यावर आम्ही गवताला जात होतो. गवत जे म्हशींना जे गवत देतात ना, म्हशीला गवत चारा वगैरे देतात,
तर ह्या ठिकाणी आम्ही एवढ्या डोंगरावरती जाऊन गवत आणत होतो आणि गवत आणता काही बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे पहिलं एवढं जंगल नव्हतं, आता एवढं आमच्या ठिकाणी या पाचेगावमध्ये ना एवढं जंगल आहे. त्या जंगलामध्ये वाघ, सिंह, अस्वल भरपूर प्रमाणात असणार आहेत आणि आहेत, पण ते आता काय दिवसा वगैरे काय येत नाही आहे. ते संध्याकाळी येतात. ते आम्हाला काय आता दिवसा काय दिसलेले नाहीत, पण पहिलं एवढं जंगल नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही या ठिकाणी आम्ही कामं केलेले आहे आणि मस्त म्हणजे एन्जॉय. पहिले जो आम्ही एन्जॉय केली ती एन्जॉय अलग टाईपची होती. खरंच हे जे एन्जॉय वेगळ्या पद्धतीची आम्ही केलेली आहे आणि आत्ता जी एन्जॉय आहे ती अलग प्रकारची आहे. कारण पहिले एन्जॉय आणि आता एन्जॉयमध्ये भरपूर फरक आहे. कारण हा रस्ता, हा घाट अशा ठिकाणी आहे की असं वाटतं की आम्ही खरंच महाबळेश्वरला गेल्यासारखं वाटतं. आता सध्याला जो आहे आम्ही कुठे गेल्यासारखं वाटतं महाबळेश्वर. आणि ह्या ठिकाणी महाबळेश्वरच्या पेक्षाही आम्हाला एवढा आनंद वाटतो की खरंच हे सांगाल तेवढं कमीच आहे. आणि बघा, तुम्हाला जर आवडलं तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बस एवढं. धन्यवाद. पाठवा ती गाडी दाखवू का? हां, बोला की. आणि अशा ठिकाणी आम्ही आता सध्या आलेलो आहे. जंगल संपलेलं आहे. आमचे मित्र आहेत, पाठीमागे जो येत आहे ते आमचे मित्र आहेत. आणि आता जंगल संपलेलं आहे. या ठिकाणी जंगल संपलेलं आहे आणि आत्ता गाव सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं आता आम्हाला भीती वगैरे वाटण्याची काहीच गरज नाही आहे. एकदम आम्ही आता गावामध्ये पोचलेलो आहे. आणि आमच्या ठिकाणी जे आहे खरंच पाचेगाव म्हणजे एवढं सौंदर्य सृष्टीचं हे ठिकाण असून आणि ह्या ठिकाणी आम्ही खरंच भरपूर आनंद एन्जॉय भरपूर घेतलेला आहे. या ठिकाणी हे जे आहे ना हे तळं, हे जे पाझर तळ आहे ना, हे तळ आम्ही ह्या तळ्याला कामाला येत होतो. आणि ह्या तळ्याला कामाला येत असताना खरंच भरपूर आम्ही इथं काम करत होतो. आणि हे घुबड आहे, इथं आमची घुबड म्हणतात. ते वरती जे आहे ते घुबड आहे. वरती जे आहे ना ह्या ठिकाणी आम्ही आंघोळीसाठी येत होतो. आणि पावसाळ्यामध्ये एवढा जबरदस्त पाऊस पडल्यानंतर एवढा जबरदस्त इथं धबधबा सुरू होतो आहे. खरंच असा धबधबा आम्ही कधी पहिल्या ह्याच्यामध्ये आम्ही बघितलं. आता त्या ठिकाणी सगळे झाडं झालेले आहेत. त्यावेळेला झाडं वगैरे काही नव्हती. एवढा एन्जॉय आम्ही केला, एवढा एन्जॉय केला. खरंच हा एन्जॉय आम्ही कधी जिंदगीमध्ये विसरणार नाही. ओके, बाय, धन्यवाद. बंद करा.